निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे अपघातग्रस्त झालेल्या सुखोई MKI-30 विमानामुळे द्राक्षबाग व गोबी पिकांसह शेती उपयोगी वस्तूंचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। स्थानिक तलाठ्यांनी पंचनामा करीत यासंबंधीचा अहवाल निफाड तहसीलदारांकडे सादर केला आहे। उडान चाचणीसाठी आकाशात झेपावलेले सुखोई MKI-30 हे लढाऊ विमान मंगळवारी दुपारी निफाड तालुक्यातील एका शेतात कोसळले होते। अकस्मात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे ही दुर्घटना घडली। विमान नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर दोन्ही वैमानिक हवाई छत्रीच्या सहाय्याने बाहेर पडल्याने बचावले गेले। अनियंत्रित सुखोई शिरसगाव येथील शेतात कोसळले। विमानाला आग लागली, त्याचा चक्काचूर झाला। सुखोई पडल्याने सुखदेव मोरे व ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतातील पिकांचे व शेती उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले। विमानाच्या आगीमुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले, झाडे जळून खाक झाली। बागेचे अँगल व तारांचेही नुकसान झाले। याचा पंचनामा स्थानिक तलाठ्यांनी केला। त्यानुसार गट क्रमांक 133-132 मध्ये लोखंडी अँगल व तारा, ठिपकेचे साहित्य, द्राक्ष बाग आणि गट क्रमांक 26 मध्ये गोबी 1 लाख, विधन विहीर 1.5 लाख, विहीर व इलेक्ट्रिक साहित्य 2.5 लाख, मल्चिंग पेपर व ठिपकेचे साहित्य 30,000, लोखंडी अँगल व तारा 50,000 रुपये अंदाजे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।